आणखीन एक महत्त्वाची बातमी, राज्यभर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कडूंनी व्यक्त केलाय। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहारचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार आहे। आंदोलनाच्या आधी 200 ते 300 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। आंदोलन करतात काय सांगणार? खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या इकडे चांगला प्रतिसाद राहील आणि स्वतःहून शेतकरी समोर येणार आहे। निवड कर्जमाफीच नाही तर कर्जमाफीसोबत शेतमजुराचा प्रश्न आहे ते पण निकाली लागला नाही, मेंढपाळांचा विषय आहे, दुसरीकडे तुमचं मच्छीमार आहे आणि दिव्यांगांचे पण काही 5-7 प्रश्न आहे ज्याच्यावर फक्त परिपत्रक कळावं लागतं, पैशाची गरज पडत नाही। जसं अंगणवाडी सेविकेला जसं विधवा महिला 10% मार्क देतं तसं 10 मार्क दिव्यांगाला पण दिलं पाहिजे। लहान लहान गोष्टी आहे, पण मीटिंग घेतल्या, बावनकुळे साहेबांना मीटिंग घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली, अंमलबजावणी खाली काहीच नाही, यांचं कोणी ऐकतच नाही प्रशासकीय अधिकारी, अशी एकंदरीत व्यवस्था आहे। तुम्हाला काय उपाययोजना करायच्या आहे, कशा पद्धतीनं शेतकरी उभा करायचा आहे तो करा, परंतु आता पहिले कर्जमाफी करा आणि मग उपाययोजना करा। ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दिशाभूल करण्याचं काम करत आहे। काल नागपूरचा SP पांडे का कोणतरी आहे, त्यांनी 200-300 कार्यकर्त्यांना डिटेन केलं, रात्रीच उचललं, मीटिंगच्या नावानं बोलावलं आणि त्यांना अटक करून ठेवलेली आहे। अशा प्रकारचं जे दबाव तंत्र सुरू केलेलं आहे, यात वास्तविक अर्धा 1 तासाचं 2 तासाच्या आंदोलनात इतक्या प्रकारची अशी दबाव तंत्र वापरत असेल तर ते चुकीचं होईल।